निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। वाचवा मला, सोडा सोडा मला, सोडा 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 मला, सोडा मला, सोडा मला, सोडा सोडा मला, सोडा त्याला. तुला इथे असं का आणलं ते तुझ्या ध्यानात आलं का? महाराज माझी काहीच चूक नाही महाराज. हे बघ, तुला असं वाटत असेल की आम्हाला काही ठाऊक नाही. अमात्यांना मारायलाही तूच आला होतास हे समजलं आहे. परंतु मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. सगळं सांग नाहीतर मार खाशील. हे बघ, तू चूक केली आहेस ती मान्य कर, तर सोपं जाईल. मी सुब्बारावला भेटलो ही माझी खूप मोठी चूक झाली महाराज. महाराज माझं सगळं चुकलंय महाराज, चूक झाली महाराज, माफ करा महाराज, पुन्हा माझी चूक होणार नाही महाराज. मी तुमच्या पाया पडतो, मला माफ करा महाराज. घेऊन जायला. महाराज 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 मला वाचवा महाराज, महाराज मला वाचवा. संपत, परमेश्वर नेहमीच तुमच्या भल्यासाठी जे आहे ते करतो, परंतु तुम्हाला त्याचं महत्व नाही. कारागृहातली अंधार कोठडीच तू निवडली आहेस. खरं तर महादेवांची सेवा करत आनंदाने सुखा समाधानाने तू राहू शकला असतास, परंतु अति लोभ आडवा आला. घेऊन जा. चला रे महाराज, मला वाचवा महाराज, मला वाचवा महाराज. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन। प्रणाम महाराज. अमात्य, राज्यातली परिस्थिती आता बदलत चालली आहे. सेनापतींना सांगा, बाहेरच्या शत्रूंपेक्षा आज जे शत्रू आहेत त्यांच्याकडे आपण प्रथम पाहू. होय महाराज. सेनापतींना सांगा मी बोलावलं आहे. मी स्वतः त्यांना भेटतो आणि सांगतो. सुब्बाराव कुठे आहे हे कसं समजणार? तो वनात आहे महाराज, पण प्रत्येक दिवशी तो जागा बदलतो आणि पुढे जातो. मी तेच म्हणतो आहे की सेनापती आले की ज्यांना आपण पकडलं आहे त्यांच्याकडून वदवून घेतलं पाहिजे. सेनापती आणि त्यांची माणसं हे काम नक्की करतील यात शंकाच नाही. म्हणून त्यांना ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालायला सांगा. अमात्य, बाहेरच्यांनी राजवाड्यात येऊन हल्ला केला ही साधी गोष्ट नाही. मला हे मान्य आहे महाराज. यानंतर कोणतीही अप्रिय घटना इथे घडायला नको आहे. होय महाराज.
महाराज, एक गोष्ट आपल्या कानावर घालायची होती, परंतु कसं सांगू हाच प्रश्न आहे. निसंकोच बोला. महाराज, देवींच्या हालचाली वाढल्यात. त्यांच्या स्त्रिया आणि इतर त्यांना गुप्त वार्ता पोहोचवण्याचे काम करीत आहेत. मी बोलतो. आज्ञा असावी. रेवती, तू हे काय करते आहेस? रेवती, रेवती. देवी, महाराज आले वाटतं. मी बाहेर जाते. आपल्याला अघोरींकडे जायचं आहे. मी बोलावलं की लवकर ये. हो, आज्ञा असेल. काय म्हणाले महाराज? सेनापतींना निरोप दे, मला तात्काळ त्यांना भेटायचे. काळजी करण्यासारखं काही आहे का? जो निर्णय मी आधीच घ्यायला हवा होता तो महाराजांनी घेतलाय. पण ते इथे राजवाड्यावर येऊन काय करतील? अरे, असं काय करतोस? राजवाड्यात हल्ला होणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? ते तर खरं आहे. काल माझ्यावर हल्ला झाला, चुकून महाराजांवर किंवा देवींवर हल्ला झाला असता तर? सेनापतींना बोलवलं ते बरोबर आहे. मी सेनापतींना स्वतः भेटतो आणि पूर्व सूचना देऊन महाराजांकडे पाठवतो. जा, त्यांना बोलवून आण. जशी याद येतो. इथे आता बुद्धी नाही, शस्त्र चालवले पाहिजे. रेवती, कशी दिसते आहे मी? माझ्याकडे शब्द नाहीत ते सांगाय. उगाच कौतुक करायचं नाही म्हणून चांगलं कारण आहे. तुमचं पहिल्यासारखं प्रेमच नाही राहिलं माझ्यावर. असं असतं तर तुझ्याशी बोलायला मी आलो असतो का? माझ्याकडून काय माहिती हवी आहे? तुझ्या गुप्तचर स्त्रिया आणि सेवक यांच्याकडून तू काय माहिती गोळा करते आहेस रेवती? जे तुम्ही मला सांगत नाही ती. तुझे अनेक चुकीचे समज होऊ शकतात त्यातून. खरं काय आहे हे समजल्याशिवाय मी काहीही करणार नाही. आणि केवळ चुकीचा समजच नाही रेवती, तर तुझ्या हातून काहीतरी चुकीचं घडे. मला नाही असं वाटत.
बरं, मी आत्ता कुठे चालली आहे हे तुम्हाला सांगायचंच राहिलं. मी अघोरीकडे चालले आहे. रेवती, जे मंगल आहे, जे पवित्र आहे, त्यांना नतमस्तक व्हायचं असतं. आणि तू त्या अघोरीकडे जाणार? होय. तू तिथे जाऊ नयेस असं मला वाटतं. बर, ऐकते मी. मग सत्य काय आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवता आहात? मी सांगेन, परंतु योग्य वेळी. मग मी जाऊन येते. माझं सौभाग्य मला शेवटपर्यंत हवं आहे. येते. तुझं सौभाग्य अनंतात कधीच विलीन झालं आहे रेवती. त्रिविक्रम मुक्त झाला आहे आणि तो अघोरी तुला केवळ विनाशाकडेच नेणार. कुठून इथं आलो असं झालंय. जोखमीचं काम आहे, तेव्हा असं व्हायचंच. अयो, अरे बाबा, तुला मार खायची सवय, मला नाही. अयो, तुला काय वाटतं सुभाराव ग बसल का? अरे तो लपून बसला असेल वनात. नाही नाही, सुभाराव आपल्याला सोडवूनच. कसं काय? कडेकोट पहारा इथं. अरे इथला आवाज बाहेर बी जात नाही. ते आपल्याला हुडकणार कधी, सोडवणार कधी. ते समज तुला नाही समजायचं. म्हणजे आपली अजून माणसं आतमध्ये असतील, नका काळजी करू. सेनापती, आपण येथे लवकर आलात हे फार उत्तम झाले. सगळ्या गोष्टी आल्यात माझ्या कानावर. आता मी आलोय नवं. आता काळजीच करू नका. राज्याच्या चारही सीमा आपण सांभाळता म्हणून आपणास येथे बोलवलेले नाही. आता राज्याच्या सीमा ओलांडून आत यायची कुणाची बी हिंमत नाही. आता इथं ध्यान देतो. आपण आलायत ना आता, मग हळूहळू साऱ्या गोष्टी येतील आपल्या ध्यानात. आता पहिली चांगली तालमीतली पोरं ठेवतो इथं, म्हणजे कुणी बी बाहेरचं आलं तर हातपाय गळ्यात घालत्याल. पण महाराज आणि देवींची सुरक्षा महत्वाची. आता महाराजांनी भेटून येतो. या.
तुमचे आपले बरे सुरू आहे. पूजा करताय, भिक्षा मागून खाताय, काही चिंता नाही. अहो माझा मुलगा कुठे आहे? तुम्हाला ठाऊक आहे की त्याला सैनिक घेऊन गेले आहेत. अहो पण माझ्या संपत्तीने असे कोणाचे काय नुकसान केले आहे? तुम्ही त्याच्या आई आहात म्हणून त्याच्या चुका दृष्टीआड करू नका. ममत्व असावं पण उघड्या डोळ्यांनी. अहो पण माझ्या लेकाला अंधार कोठडी टाकली असेल तर मी काय करू? मी तुम्हाला पूर्व सूचना दिली होती. तुमचा मुलगा चुकीच्या मार्गावर आहे, त्याला वेळीच आवरा. परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही. तुमच्यामुळे झाले हे सगळे. तुमच्यामुळे माझ्या लेकाला राजवाड्यात घेऊन गेले. तुम्हीच राजवाड्यात जाऊन आमच्या विरुद्ध कुभांड रचले आहे. तुम्हीच आमच्या विरुद्ध तक्रार केली म्हणून माझ्या लेकाला सैनिक पकडून घेऊन गेले आहेत. अहो सांगा ना, सांगा सांगा ना. सत्य वेगळं आहे आणि ते तुम्हालाही ठाऊक आहे. ते काय नाही, संपतला राजवाड्यातून घेऊन या. मी कसा घेऊन येणार? आणि एकतर तुम्ही माझ्या पूजेत व्यत्यय आणताय. आधी शांत व्हा. नाही, तुम्ही माझ्या संपतला राजवाड्यातून घेऊन या. ते शक्य नाही. मग मी सगळ्यांना ओढून सांगेन की या शिवालयात काय गुण आहे. मी सगळ्यांना सांगेन की इथे गोरक्षनाथांच्या गुरूंचा निष्ठान देह आहे आणि त्यांचा आत्मा राजा त्रिविक्रम महाराजांच्या देहात आहे. महाराज कधीच परत पावले आहेत. रेवती देवी सोबत जे आहेत ते मच्छिंद्रनाथ. गुरुवर, आपल्याला दत्त महाराजांनी पश्चिमेला जायला सांगितलं होतं, मात्र आपण अजूनही इथेच आहोत. त्यांनी आपल्याला या वाईट रूढी प्रथाच मोडून काढायला सांगितल्या होत्या. ते आपण करतो आहोत. यापुढेही आपण जिथे जिथे मनुष्याला, मुक्या जीवांना या अज्ञानामुळे यातना सहन कराव्या लागतात, तिथे तिथे आपण मनुष्यांना शहाणं करून सोडणार आहोत. त्यांना आपण प्रेम, करुणा ह्याविषयीच सांगणार आहोत. होय गुरुवर, परंतु आपल्याला इथे या गावातल्या लोकांच्या धारणा लवकर बदलून त्यांना समज येईल असं काहीतरी करायला हवं. निश्चित. कसला विचार करता आहात गुरुवर? आपण इकडे काय करतो आहोत आणि तिकडे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ एका विचित्र परिस्थितीत अडकलेले आहेत. ह्यावेळी त्यांच्या पुढे अधिक संकट आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख